नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परत बघणार आहोत सराव संच 1.4. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की सराव संच 1.4 मध्ये एक सामायिक समीकरण सोडवा अशा प्रकारचे एक्झाम्पल. आता त्याच प्रकारचे एक्झाम्पल आहे, परंतु हे मोठ्या स्वरूपाचं एक्झाम्पल आहे. ते सुद्धा आपण सोप्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करायचं ते बघू. पहा, परत इथं या ठिकाणी दिलेल्या समीकरणामध्ये आपल्याला ए किंवा बी किंवा एम किंवा एन या स्वरूपात ते चल ॲझ्युम करायचे. बघूया. दिलेल्या समीकरणात 1/3x अधिक y बरोबर m व 1/3x उणे y बरोबर n ठेवू. म्हणजे ज्या ठिकाणी 1/3x अधिक y आहे तिथे m ठेवायचा आणि ज्या ठिकाणी 1/3x उणे y आहे त्याच्यात n ठेवायचं. मग दिलेल्या समीकरण 1 मध्ये पहा, या ठिकाणी 1/3x अधिक y म्हणजे m अधिक 1/3x उणे y बरोबर n बरोबर 3/4. हे झालं समीकरण नंबर 3. जसं समीकरण 3 केलं तसेच समीकरण 4 पण करूया आपण. या ठिकाणी 1/2m वजा 1/2n बरोबर उणेचे 1/8. हे झालं समीकरण 4. आता 3 आणि 4 हे समीकरण तयार झाल्यानंतर याला आपल्याला सिंप्लिफाय करून घ्यायचं, थोडंसं सरळ रूप द्यायचं. मग या ठिकाणी बघूया समीकरण 3 ला m अधिक n बरोबर 3/4. हे 4 भागिले इकडे त्यांना गुणिले होतील, जे 4 कंसात m अधिक n बरोबर 3. 4 न कंसामधील प्रत्येक पदाला सेपरेट गुणायचे, म्हणजे 4m अधिक 4n बरोबर 3. हे तुमचं नवीन समीकरण तयार होतंय 5. इथपर्यंत हे स्टेप झाल्यानंतर आपल्याला समीकरण 4 देखील सिंप्लिफाय करायचंय. पहा, मग 1/2m वजा 1/2n बरोबर उणेचे 1/8. आता या ठिकाणी लसावी काढायचा तर सोपं सांगतो. या ठिकाणी दोन्ही छेद सारखे, दोन्ही छेदापैकी एक छेद घ्यायची. अंशांशीची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. बघूया. मग या दोन छेदापैकी एक छेद इथं राहते m वजा n बरोबर उणेचे 1/8. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, तिरपा गुणाकार. 8 न m उणे n ला गुणायचं, 8 कंसात m उणे n बरोबर 2 न उणे 1 ला गुणा, 2 गुणिले उणेचे 1. मग 8 न कंसातल्या प्रत्येक स्टेपला गुणा, 8m उणे 8n बरोबर 2 उणेचे 2. एक धन आणि एक ऋण यांचा गुणाकार ऋण संख्या असतो. मी तुम्हाला पहिले म्हटलो, परत एकदा सांगतो, या ज्या छोट्या ट्रिक्स आहेत हे फार महत्त्वाचे आहेत, ज्याच्यासाठी जे आपले व्हिडिओ अपलोड केलेले मी रूल्स ऑफ बेसिक सिम्बॉल्स ते जर बघितले त्याच्या बऱ्याचशा स्टेप्स तुम्हाला सोप्या जातील. मग पुढच्या स्टेपमध्ये 8m उणे 8n बरोबर उणेचे 2. या संपूर्ण याला 2 ने भागून, आपण 2 ने भागून संपूर्ण समीकरणाला, सगळ्या समीकरणाला 2 ने भागायचं, म्हणजे याच्या प्रत्येक पदाला आपण 2 ने सेपरेट भाग द्यायचा आहे. 4m उणे 4n बरोबर 2 उणेचे 1. हे झालं समीकरण या ठिकाणी 6. मग m आणि n ठेवल्यानंतर m आणि n च्या स्वरूपातलं 5 आणि 6 हे दोन समीकरण तयार झाले. आता त्याचे पुढचे स्टेप बघूया आपण. समीकरण 5 आहे तुमचं 4m अधिक 4n बरोबर 3. हे समीकरण 5 आणि 4m उणे 4n बरोबर उणेचे 1. हे झालं समीकरण 6. आता 5 व 6 यांची बेरीज करायची.
आता यांची बेरीज करायची म्हणजे ऑलरेडी तुम्हाला इथं कळतं की अधिक 4n उणे 4n कट होणार, त्यामुळे आपण दिलेल्या दोन समीकरणांची बेरीज करतो. जर चिन्ह सारखं असलं असतं तर समीकरण 5 मधून 6 वजा केले असते किंवा समीकरण 6 मधून 5 वजा केले असते. मी इथं ऑलरेडी कट होतो. 4n अधिक 4n उणे 4n काढले, 4n 4 8n बरोबर, 3तून 1 गेले, खाली 2 m बरोबर 2/8 इकडे गुणिले इकडे येताना भागिले, बेक बेबे चौक 8 m बरोबर व्हॅल्यू आलेली तुमची 1/4. मग आता हीच व्हॅल्यू आपण समीकरण 5 मध्ये आपण पुट अप ठेवूया. बघूया मग. m बरोबर 1/4 ही किंमत समीकरण नंबर 5 मध्ये ठेवू. 5 मध्ये ठेवल्यानंतर बघूया काय येत आहे. 4m अधिक 4n बरोबर 3. जिथे m आहे तिथं आपण किंमत किती ठेवतोय 1/4. पुढच्या स्टेप मध्ये 4 गुणिले 1/4 बरोबर अधिक 4n बरोबर 3. 4 4 कटले, 1 अधिक 4n बरोबर 3. पुढच्या स्टेप मध्ये 4n बरोबर अधिकचा एक तिकडे जाताना उणेचा एक, 4n बरोबर 2 म्हणजे n बरोबर 2 हे 4 गुणिले तिकडे जाताना भागिले, 1 बे 2 4 n बरोबर आले 1/2. मग आता आपल्याला m ची पण किंमत निघाली, n ची पण किंमत निघाली. पण तुम्हाला माहिती आहे m बरोबर काय पकडले आपण 1/3x अधिक y आणि n बरोबर 1/3x उणे y. आता त्या किमती आपल्याला रिटर्न करायच्या. परंतु m बरोबर 1/3x अधिक y इथं दिलेली. मग m ची किंमत किती 1/4 बरोबर 1/3x अधिक y. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं ते पाहू नका. जेव्हा बरोबरचं चिन्ह असतं, बरोबरच्या चिन्हाच्या अलीकडील अपूर्णांकामधली संख्या आणि बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडील अपूर्णांकामधली संख्या यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरपा गुणाकार करावा लागतो. मग 3x अधिक y न 1 लावलं तर 3x अधिक y, 4 न 1 लावलं 4 1 4. हे झालं तुमचे इक्वेशन नंबर 7. जसं m ची ठेवली तसंच n ची किंमत ठेवून तसेच n बरोबर 1/3x उणे y. मग n बरोबर किती आलेले 1/2 म्हणून जिथे n आहे तिथे 1/2 ठेवलं, 1/3x उणे 2. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरपा गुणाकार, 3x उणे 2 न 1 लावलं किती येतं 3x उणे 2, 2 न 1 लावलं 1 बे. हे झालं तुमचं समीकरण नंबर 8. आता समीकरण 7 आणि 8 आपल्याला जवळ आणायचे. समीकरण 7 आणि 8 जवळ आणू आपण. या ठिकाणी y आहे, इथे y आहे, या ठिकाणी y आहे. मग 3x उणे y बरोबर 2 आहे. म्हणजे समीकरण 7 आहे 3x अधिक y बरोबर 4. समीकरण 7 आणि 3x उणे y बरोबर 2 हे समीकरण 8. मग 7 व 8 ची आपल्याला बेरीज करायची. अधिक y उणे y कटल्या, 3x आणि 3x 6x, 4 आणि 2 6, x बरोबर 6 भागिले 6, 6 6 कटल्या, x बरोबर किती आलं 1. x बरोबर 1 ही किंमत आपण समीकरण 7 मध्ये ठेवू. x बरोबर 1 ही किंमत समीकरण नंबर 7 मध्ये ठेवू. पहा समीकरण 7 आहे तुमचं 3x अधिक y बरोबर 4. समीकरण 7 ज्या ठिकाणी x आहे किंमत किती ठेवणार आपण 1. म्हणजे 3 गुणिला 1 अधिक y बरोबर 4. 3 1 3 अधिक y बरोबर 4 म्हणजे y बरोबर 4 अधिकचे 3 तिकडे जाताना उणेचे 3 बरोबर 1. या ठिकाणी तुमची उकल आलेली आहे 1,1. हा 4 मार्काचा प्रश्न आहे.
जो प्रश्नपत्रिकेमध्ये वारंवार विचारला जातो अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण 4 ते 5 पाहिले. सर्वसांचे 1.4 संपूर्ण सोडवलेला आपण. अशा प्रकारचे एक्झाम्पल अतिशय सोप्या पद्धतीनं छोट्या स्टेप्समध्ये काही महत्त्वाच्या ट्रिक्स आणि काही जे महत्त्वाचे स्टेप्स आहेत ते मी तुम्हाला समजून सांगितलेले आहे. कृपया याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस केल्यानंतर मॅथ्स आपल्याला सोपं जाईल आणि आउट ऑफ आउटची आपल्याला तयारी करायची आहे. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा महत्त्वाचं, आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पाहत चला. ही सर्वांना नम्र विनंती की कारण की आपण मोठ्या मेहनतीनं कष्टानं हे व्हिडिओ बनवतोय, त्याचा तुम्ही बेनिफिट घ्यावा हाच महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुढच्या व्हिडिओसाठी आपण लवकरच भेटू. नमस्कार.